हॅलो स्टुडंट्स, आपण डी सी पॉवर सप्लाय हा चॅप्टर बघत आहोत. याच्यामध्ये आपण व्होल्टेज रेग्युलेटर हा टॉपिक बघत आहोत आणि त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर आपला लेक्चरमध्ये चालू आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बेसिक आयडिया ऑफ सिरीज रेग्युलेटर म्हणजे ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटरची एक बेसिक आयडिया पाहिली होती. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की एक सिरीज इलेमेंट असतो, सिरीज इलेमेंट. त्याच्यानंतर इथे एक एरर ॲम्प्लिफायर असतो, त्याला मी ER म्हणतो, एरर ॲम्प्लिफायर. त्यानंतर इथे एक व्होल्टेज डिव्हायडर सर्किट असतं ज्याला R1 आणि R2 असे दोन रेजिस्टर्स असतात आणि इथे रेफरन्स व्होल्टेज असतो VR. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्याची एक बेसिक आयडिया समजून घेतली होती. इथे इनपुट व्होल्टेज आहे इकडे या ठिकाणी आणि इथे तुम्हाला काय भेटते, आउटपुट व्होल्टेज भेटते जे असेल कॉन्स्टंट, राईट. जर ते थोडंसं इन्क्रीज वगैरे झालं, बरोबर, आपण त्याची बेसिक आयडिया कशी समजून घेतली होती, जर हे व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर त्यानुसार हे R2च्या अक्रॉस जे आपण सॅम्पल व्होल्टेज म्हणतो ते सॅम्पल व्होल्टेज हा एरर ॲम्प्लिफायर काय करतो, कम्पेअर करतो विथ रेफरन्स व्होल्टेज. इथे रेफरन्स व्होल्टेज आहे, ह्या रेफरन्स व्होल्टेजबरोबर तो कम्पेअर करील आणि त्यानुसार सिरीज इलेमेंटला काय करील म्हणजे ट्रान्झिस्टरला काय करील, एक सिग्नल देईल की व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठीचा. मग त्या पद्धतीने हा ट्रान्झिस्टर काय करेल, इथं सिरीज पास इलेमेंट काय करेल, हवं ते व्होल्टेज ड्रॉप करेल किंवा ते व्होल्टेज इन्क्रीज करेल. आले लक्षात. आणि त्यानुसार आउटपुट व्होल्टेज आपलं कॉन्स्टंट राहण्यासाठी मदत होईल, राईट. ही संकल्पना किंवा ही कन्सेप्ट किंवा ही आयडिया आपण लास्ट लेक्चरमध्ये समजून घेतली होती. ठीक आहे. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याची सर्किट डायग्राम कसे असेल किंवा ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर नक्की असतो कसा, तर हे समजून घ्यायचं आहे. तर बघा, नेक्स्ट लेक्चर डायग्राममध्ये आपण ते पाहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर दिसतोय. ठीक आहे, एकदम सिम्पल डायग्राम आहे, घाबरून जायचं नाही. बघा, मी पेन सिलेक्ट करतो. या ठिकाणी R1 आणि R2 जे आहेत ते काय आहेत, तर इथे व्होल्टेज डिव्हायडर सर्किट आहे. मी या बाजूला लिहूनच घेतो डायरेक्टली. R1 आणि R2 दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी. तर R1 अँड R2 काय आहेत, तर व्होल्टेज डिव्हायडर सर्किट आहे. ते काय काम करतं, तर सॅम्पल व्होल्टेज घेण्याचं काम करतं. ठीक आहे, सॅम्पल व्होल्टेज, फक्त एवढंच लिहितो मी, सॅम्पल व्होल्टेज घेतं ते. ठीक आहे, R1 आणि R2. पुढे आहे T2. T2 जो हा ट्रान्झिस्टर जो आहे T2, हा T2 ट्रान्झिस्टर काय करतो आहे, तर त्याचं काम काय आहे, त्या T2 ट्रान्झिस्टरला काय म्हणायचं, तर T2 ट्रान्झिस्टर जो आहे तो काय काम करतो, तर तो आहे एरर ॲम्प्लिफायर. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सेम एरर ॲम्प्लिफायर. तो काय करण्याचं काम करील, कंपॅरिझन करण्याचं काम करेल. कंपॅरिझन कोणाचं, बिटवीन रेफरन्स व्होल्टेज अँड सॅम्पल व्होल्टेज. ठीक आहे, सॅम्पल आणि रेफरन्स व्होल्टेजमध्ये कंपॅरिझन करण्याचं काम करेल कोण, T2. ठीक आहे, T2चं फंक्शन समजलं. त्याच्यानंतर हा झिनर डायोड काय करेल, तर रेफरन्स व्होल्टेज देण्याचं काम करेल. ZD काय करतो, रेफरन्स व्होल्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ठीक आहे, रेफरन्स व्होल्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम तो झिनर डायोड करेल, ZD. त्यानंतर T1 काय आहे, तर T1 आहे सिरीज पास इलेमेंट. सिरीज पास इलेमेंट आहे आणि तो काय करील, तर व्होल्टेज ड्रॉप करण्याचं काम करेल. काय करील, व्होल्टेज ड्रॉप करण्याचं काम करेल. व्होल्टेज ड्रॉपसाठी तो आपण यूज करणार. ठीक आहे. त्यानंतर आता काय राहिला, R1 आणि R2, सॉरी R4 आणि R3. तर R4 आणि R3 काय करतील, R3 हा काय आहे, तर R3 बघा कोणाच्या कलेक्टरला जोडलेला आहे, सॉरी कोणाच्या इमिटरला जोडलेला आहे, तर तो झिनर डायोडबरोबर जोडलेला आहे. म्हणजे R3 जो आहे तो काय आहे, तो कीप द झिनर व्होल्टेज कॉन्स्टंट. झिनरचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण R3चा यूज केला आहे. बघा डायग्राममध्ये R3 कोणाला जोडलेला आहे, तर या ठिकाणी जोडलेला आहे, राईट. झिनर डायोडला जोडलेलं आहे. म्हणजे काय, झिनर डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी टू कीप झिनर व्होल्टेज VZ म्हणतो कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे काय, झिनर व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी R3चा उपयोग होईल. आणि R4 काय आहे,
तर R4 काय आहे, कलेक्टर रेजिस्टर आहे. कुणाचा, R2चा. बघा इथे कलेक्टरला जोडलेला आहे. कुणाच्या, T2च्या, ट्रान्झिस्टर 2च्या कलेक्टर रेजिस्टर म्हणून तो काम करेल. कलेक्टर रेजिस्टर ऑफ T2. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला डायग्राम समजली असेल, कोणता टॉपिक किंवा कोणती गोष्ट काय आहे. एकदा परत सांगतो, R1 आणि R2 काय आहेत, व्होल्टेज डिव्हायडर सर्किट आहेत. आणि हे काय करतील, तर आउटपुटकडनं सॅम्पल घेण्याचं काम करेल. ठीक आहे. म्हणजे आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झाले की डिक्रीज झाले हे कोणावरनं ठरेल, ते R1 R2च्या सॅम्पल व्होल्टेजमुळे कळेल. T2 काय आहे, तर एरर ॲम्प्लिफायर आहे, जो काय करेल, ह्या झिनर डायोडचं जे काय रेफरन्स व्होल्टेज आहे त्याच्याबरोबर सॅम्पल व्होल्टेजचं कंपॅरिझन करेल आणि ते जे काही आउटपुट जे आहे त्या एरर ॲम्प्लिफायरचं ते कोणाला देईल, T1ला देईल. T1 काय आहे, सिरीज पास एलिमेंट आहे. आणि तो सिरीज पास एलिमेंट काय करेल, व्होल्टेज जे जास्त झालं असेल तर त्याला कमी करण्याचा प्रयत्न करेल, कमी झाला असेल तर त्याला वाढवण्याचा प्रयत्न कोण करेल, तर T1 म्हणजे सिरीज पास एलिमेंट करेल. समजलं आहे. बेसिकली डायग्राममध्ये काय दिलेलं आहे ते समजलं आहे. आता ही डायग्राम समजण्याच्या अगोदर एक शॉर्ट नोट खूप महत्त्वाची, ट्रान्झिस्टर खूप महत्त्वाचा आहे. हा NPN प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे. हा NPN प्रकारचा जो काही ट्रान्झिस्टर असतो, NPN ट्रान्झिस्टर, इथे असतो बेस, त्याला 3 टर्मिनल असतात, बेस, कलेक्टर आणि इमिटर. हे आपण 11वीला शिकलेलो आहोत. मग परत एकदा सांगतो. बघा ह्याच्यामध्ये बेस व्होल्टेज म्हणजे त्याला आपण VB म्हणूयात. बेस व्होल्टेज म्हणजे VB आणि कलेक्टर व्होल्टेज म्हणजे VC. ठीक आहे. किंवा इथलं व्होल्टेज म्हणजे काय होईल, त्याला आपण थोडंसं पुसून घेतो. याला 2 व्होल्टेजची गरज पडते ट्रान्झिस्टरला. इथे VCE म्हणजे जे काही इथे प्लस जोडणार आहे ते विथ रिस्पेक्ट टू इमिटर आणि इनपुट देणार आहे ते सुद्धा विथ रिस्पेक्ट टू इमिटर. म्हणजे याचा हा प्लस इनपुटचा, जर आपण याला म्हणू इनपुट, तर हे आउटपुट असेल जर तुमचं, तर इनपुट म्हणजे काय असेल, VBE, राईट. म्हणजे हे प्लस आणि हे मायनस झालं. आणि कलेक्टरचं आउटपुट जे आहे ते कसं तुम्ही ठरवाल, की VCE म्हणजे काय, कलेक्टर इमिटर यांच्यामध्ये तुम्ही आउटपुट चेक करणार, राईट. तर बघा, ज्या वेळेस बेसिक लक्षात ठेवा, कोणता ट्रान्झिस्टर आपण घेतलेला आहे, NPN ट्रान्झिस्टर घेतलेला आहे. NPN ट्रान्झिस्टर ज्या वेळेस VB व्होल्टेज इन्क्रीज होतं, लक्षात ठेवा, VB व्होल्टेज इन्क्रीज होतं, त्यावेळेस VCE व्होल्टेज काय होतं, डिक्रीज होतं. तुम्ही असंही म्हणू शकता, VB इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द VCE. किंवा कोणत्या ट्रान्झिस्टरमध्ये, NPN ट्रान्झिस्टरमध्ये. बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. किंवा याच्या उलटंही होऊ शकतं, VB जर डिक्रीज झाला तर VCE काय होऊ शकतो, इन्क्रीज होऊ शकतो. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. VB डिक्रीज, VCE इन्क्रीज. ठीक आहे. कलेक्टर व्होल्टेज आणि बेस व्होल्टेज. बेस व्होल्टेज जर कमी झालं तर हे काय होईल, इन्क्रीज होईल. ठीक आहे. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. हे जर समजलं तर आपल्याला ह्या सर्किट डायग्राम समजणार आहे, ही डायग्राम समजणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन समजलेलं आहे. ठीक आहे. आणि अजून एक, हे जे काही VCE व्होल्टेज आहे, इथे Vin आहे, इथे VO आहे, याच्यावरून आपण एक इक्वेशन तयार करू शकतो, जसं की आपण झिनर रेग्युलेटरमध्ये तयार केलं होतं, की बाबा इनपुट व्होल्टेज हे डिस्ट्रीब्यूट होतं आहे कोणामध्ये, तर VCE अधिक आउटपुट व्होल्टेज. म्हणजेच आपण VCE व्होल्टेज म्हणजे काय घेऊ शकतो, किंवा आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय घेऊ शकतो, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू Vin मायनस VCE. हे एक इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू Vin मायनस VCE. ठीक आहे. ओके. आता आपल्या त्याच्या वर्किंगकडे जायचं आहे. मी आता वर्किंग घेतो या ठिकाणी. डायग्रामकडे बघूनच आपल्याला वर्किंग काढायची आहे, त्याच्यामुळे मी काय करतो, नेक्स्ट पेजवर वर्किंग घेतो. ठीक आहे. वर्किंग. आता वर्किंग समजून घेताना बघा, डायग्रामकडे आपल्याला प्रत्येक वेळेस लक्ष द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये T1, T2, त्याच्यानंतर ZD आणि R1 आणि R2 ह्यांच्या प्रत्येक गोष्टीला समजून घेताना आपल्याला 2 केस करावे लागतील. पहिली केस
केस नंबर 1, समजा सपोज आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं. काय? सपोज आपल्याला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट हवं आहे, मात्र जर ते काय झालं, इन्क्रीज झालं. ठीक आहे, मी थोडं सिम्बॉलिक काढतो आहे. सपोज आउटपुट व्होल्टेज इन्क्रीजेस, VO इन्क्रीज झालं, तर काय काय होईल बघा डायग्राममध्ये. मी डायग्राममध्ये सगळं समजून सांगतो आता तुम्हाला. बघा, आउटपुट व्होल्टेज जर इन्क्रीज झालंच तर काय होईल, व्होल्टेज अक्रॉस R2 काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजेच काय होईल, सॅम्पल व्होल्टेज इन्क्रीज होईल. म्हणजेच काय, VB2, त्याला आपण सॅम्पल व्होल्टेज म्हणूया. ठीक आहे, VB2 म्हणजे काय, बेस व्होल्टेज ऑफ ट्रान्झिस्टर 2. हा ट्रान्झिस्टर 2चा बेस व्होल्टेज काय झाला, आता इन्क्रीज झाला. जर बेस व्होल्टेज इन्क्रीज, बघा बेस व्होल्टेज इन्क्रीज जर झालं तर कलेक्टर व्होल्टेज काय होईल, कलेक्टर व्होल्टेज म्हणजे इथलं व्होल्टेज, आणि इथलं व्होल्टेज म्हणजेच ह्याचं कलेक्टर म्हणजे याचं काय, बेस व्होल्टेज. मग हे बेस व्होल्टेज काय होईल, डिक्रीज होईल. बरोबर, राईट. लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. बेस व्होल्टेज सगळ्यात अगोदर काय झालं, आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं. आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं तर R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे. कारण का, R1 आणि R2च्या अक्रॉस हे आउटपुट व्होल्टेज आहे. म्हणजेच ह्या आउटपुट व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेजसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि हे जर इन्क्रीज झालं तर बेस व्होल्टेज तिथंच कनेक्ट केलेलं आहे आपण, तर बेस व्होल्टेज ऑफ T2 म्हणजे ट्रान्झिस्टर 2चा बेस व्होल्टेज इन्क्रीज झाला. राईट. आता ट्रान्झिस्टर 2चा बेस व्होल्टेज इन्क्रीज झाल्यानंतर कलेक्टर व्होल्टेज काय होईल, या पॉईंटपाशी बघा कलेक्टर असतो. राईट, इथे कलेक्टर असतो, इथे इमिटर असतो आणि इथे बेस असतो. राईट. तर कलेक्टर व्होल्टेज काय होईल, डिक्रीज होईल, कारण बेस व्होल्टेज इन्क्रीज झाला आहे. आता इथलं कलेक्टर व्होल्टेज म्हणजे T1चं काय आहे, बेस 1 आहे. बरोबर, बेस आहे तो बेस काय होईल, डिक्रीज होईल. याचा कलेक्टर त्याचा बेस आहे म्हणून तो सुद्धा काय झाला, डिक्रीज झाला. राईट. आता तो जर डिक्रीज झाला तर VCE म्हणजेच काय, कलेक्टर व्होल्टेज काय होईल, VCE हे काय होईल, इन्क्रीज होईल. बरोबर. आणि हे जर इन्क्रीज झालं, बघा VCE जर इन्क्रीज झाला, आउटपुट व्होल्टेज काय झालं होतं, इन्क्रीज. VCE जर इन्क्रीज झाला, आता त्या इक्वेशनकडे लक्ष द्या. कोणतं इक्वेशन होतं, मी परत एकदा काढतो इथे, की बाबा आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू Vin मायनस VCE. आता Vin तर कॉन्स्टंटच असणार आहे. राईट. Vin जर कॉन्स्टंट असेल आणि VCE जर इन्क्रीज झाला, जर आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं होतं तर बघा आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झाल्याच्या नंतर कोण इन्क्रीज झाला, VCE इन्क्रीज झाला. नेक्स्ट स्टेपला तुमचं येणारं जे उत्तर असेल ते काय येणार आहे, हे जर इन्क्रीज झाला तर वजाबाकी जी येणार आहे ती कशी येणार आहे, ऑब्वियसली छोटी येणार आहे. म्हणजे आउटपुट व्होल्टेज काय होईल तुमचं, नेक्स्ट स्टेपला डिक्रीज होणार आहे. समजलं? नसेल समजलं तर परत एकदा समजून सांगतो बघा, नीट लक्ष द्या. पहिली केस आपण घेतली की सपोज जर आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं तर काय होईल, तर व्होल्टेज अक्रॉस R2 इन्क्रीज होईल, म्हणजे सॅम्पल व्होल्टेज इन्क्रीज होईल. म्हणजेच बेस व्होल्टेज ऑफ T2 काय होईल, इन्क्रीज होईल. राईट. इथे इन्क्रीज झालं. इन्क्रीज झाल्याच्या नंतर ट्रान्झिस्टर T2चा जर बेस इन्क्रीज झाला तर कलेक्टर व्होल्टेज काय होईल, हा ह्या पॉईंटपाशी कलेक्टर व्होल्टेज काय जाईल, तर तो होईल डिक्रीज. म्हणजे बेस ऑफ T1 काय होईल, डिक्रीज होईल. आणि बेस ऑफ T1 जर डिक्रीज झाला तर कलेक्टर व्होल्टेज काय होईल, इन्क्रीज होईल. केव्हा, आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं होतं त्यावेळेस. असं जर असेल तर नेक्स्ट सायकलला किंवा नेक्स्ट इनपुटच्या वेळेस इथली जी काही व्हॅल्यू असेल, फॉर एक्झाम्पल आपण असं पकडून चालूयात, मी एक आता एक्झाम्पल घेतो की इनपुट व्होल्टेज तुम्ही 7 दिलं होतं. किती दिलं होतं, 7 दिलं होतं अगोदर. आणि 7 दिल्यानंतर आपल्याला आउटपुट जे पाहिजे आहे ते पाहिजे आपल्याला 5 व्होल्ट कॉन्स्टंट. 5 व्होल्ट कॉन्स्टंट पाहिजे. मात्र ते वाढून किती झालं, 5.2 झालं. ठीक आहे, 5.2 झालं. तर बघा ह्या डायग्रामकडे या. इथे 5 व्होल्ट कॉन्स्टंट पाहिजे होतं, मात्र ते झालं 5.2. कितीने वाढलं, 0.2ने वाढलं. त्याच्यामुळं व्होल्टेज अक्रॉस R2 इन्क्रीज होणार आहे, बेस व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे. त्याच्यामुळे VB1 काय होईल, डिक्रीज होईल. आणि त्याच्यामुळे VCE इन्क्रीज होईल. कितीने इन्क्रीज होईल, तो आता 0.2ने इन्क्रीज होईल. राईट. तर 0.2 नाही इन्क्रीज होणार, तो कितीने इन्क्रीज होईल, कारण वजाबाकी आपली आली पाहिजे. कितीने इन्क्रीज होईल, तर 2.2. राईट. तर तो कितीने इन्क्रीज होईल, इथे
2.2. ड्रॉप अगोदर कितीचा होता? व्ही बघा बेसिकली समजून घ्या नीट. तुम्हाला इथे 5 उत्तर येण्यासाठी इथे 5 म्हणजे आउटपुट व्होल्टेज 5 येण्यासाठी इथे आपण डायरेक्टली आउटपुट व्होल्टेज लिहूयात. आउटपुट व्होल्टेज 5 येण्यासाठी या ठिकाणी व्ही जो ड्रॉप आहे तो 2 असला पाहिजे, त्यावेळेस तुमचं आउटपुट किती येईल? 5 येईल. मात्र तुमचं आउटपुट व्होल्टेज जर इन्क्रीज झालं, किती डायग्राममध्ये बघा 0.2ने इन्क्रीज झालं, तर या ठिकाणी सगळ्या प्रोसिजरने आपण गेलो तर इथे 0.2ने इन्क्रीज होईल. 0.2ने इन्क्रीज होईल म्हणजे किती इन्क्रीज होईल? अगोदरचे 2 आणि नंतर त्याच्यामध्ये 0.2 इन्क्रीज जर झाला तर आता जे तुमचं उत्तर येईल ते किती येईल? आउटपुट व्होल्टेज किती होईल आता? 4.8. बरोबर. तर या ठिकाणी अशा पद्धतीने काय होईल? तुमचं आउटपुट जे आहे ते डिक्रीज होईल आणि आउटपुट व्होल्टेज आता काय होईल? डिक्रीज होईल. ती किती होईल? 4.8 होईल. पुन्हा सगळी प्रोसिजर सेम असेल. ठीक आहे. आता ही प्रोसिजर तुम्हाला समजल्याच्या नंतर पुढची प्रोसिजर समजून घ्या, म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रोसिजर लक्षात येतील. आता मी पुन्हा एकदा सगळ्या डायरेक्शन्स खोडतोय, पुसून टाकतोय. काय इन्क्रीज झाल्यानंतर काय डिक्रीज होतं फक्त इतकंच लक्षात ठेवा. हळूहळू तुमच्या गोष्टी सगळ्या लक्षात येतील ही जर सायकल समजल्याच्या नंतर. अजूनही समजलं नसेल तर ज्यावेळेस ही सायकल मी समजून सांगेल त्यावेळेस तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. ठीक आहे. मी इथे वेगळा पेन यूज करतो. ठीक आहे. ओके. आता बघा नेक्स्ट केसमध्ये दुसरी केस जर अशी असू शकते की तुमचं आउटपुट व्होल्टेज काय झालं? डिक्रीज झालं. आउटपुट व्होल्टेज जर डिक्रीज झालं तर व्होल्टेज अक्रॉस R2 म्हणजे आपण सॅम्पल व्होल्टेज म्हणतो त्याला, ते सॅम्पल व्होल्टेजसुद्धा काय होईल? डिक्रीज. म्हणजेच VB2 काय होईल? डिक्रीज होईल. राईट. जर VB2 जर डिक्रीज झाला तर VB1 काय होईल? इन्क्रीज होईल. आणि VB1 जर इन्क्रीज झाला तर VCE काय होईल? डिक्रीज होईल. आउटपुट व्होल्टेज आता या इक्वेशनकडे बघा. आउटपुट व्होल्टेज काय झालं तर मी पुन्हा एकदा इक्वेशन ड्रॉ करतो. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू Vin मायनस VCE. राईट. आता VCE तुमचं आउटपुट व्होल्टेज काय झालं तर कमी झालं तर, राईट. तर VCE काय झाला? इन्क्रीज झाला. जर VCE इन्क्रीज होतोय तर नेक्स्ट सायकलला आउटपुट व्होल्टेज तुमचा इन्क्रीज होईल की नाही? कारण इथली व्हॅल्यू कॉन्स्टंटच असेल, समजा 7च असेल. राईट. आता त्याच्यातून वजाबाकी काय होणारी वजाबाकी जी आहे 2.2 त्या ठिकाणी काय होईल? 2च वजाबाकी होईल. कारण काय मगाशी काय झालं होतं? इथे VCE इन्क्रीज झाला होता. राईट. तर इथे आता काय होतोय? तो डिक्रीज होतोय. इथे जर तो डिक्रीज झाला या ठिकाणी आत्ताच्या सायकलमध्ये जर डिक्रीज झाला तर तो 2.2 वरनं 2 वर येईल. राईट. मगाच्या एक्झाम्पलसारखं. आणि आता मात्र तुमचं आउटपुट व्होल्टेज काय होईल? एकदम त्या पोझिशनला येऊन, म्हणजे मगाच्यापेक्षा मगाशी काय झालं ते डिक्रीज झालं. मगाशी जर उत्तर काढलं आपण तर ते इथं किती येत होतं? इथे 2.2 होतं, ते आता डिक्रीज होऊन कुठं गेलं आहे? 2ला गेलं आहे. आणि आता तुमचं आउटपुट व्होल्टेज काय झालं? त्याच्यापेक्षा थोडंसं इन्क्रीज झालेलं आहे. समजलं आहे सगळ्यांना? नक्की. तर अशा पद्धतीने आउटपुट व्होल्टेज कमी झालं तर काय प्रोसिजर होते? आता बेसिकली आपल्याला माहिती आहे आउटपुट व्होल्टेज जर कमी झालं तर तुमचा VCE काय होतो? कमी होतो. आणि आउटपुट व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर तुमचा VCE काय होतो? इन्क्रीज होतो. अशा पद्धतीने तुमचं वर्क चालतं. आणि आउटपुट व्होल्टेज काय होतं? कॉन्स्टंट राहण्यासाठी कोण कारणीभूत ठरतो? तर हा VCE. आणि त्याच्यासाठी R2, VB2 त्याच्यानंतर VB1 ह्या सगळ्या प्रोसिजरने ते जातं. आणि VCE काय होतो? जर आउटपुट व्होल्टेज डिक्रीज झाला असेल तर त्या ठिकाणी तो त्याला मदत करतो त्या प्रोसिजरला येण्यासाठी. समजलं आहे सगळ्यांना? ठीक आहे. आता आपण प्रोसिजर थोडक्यामध्ये ही जी काही आता मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या ते लक्षात ठेवण्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर केस 1मध्ये एक लाईन लक्षात ठेवायची. काय? की आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं तर काय इन्क्रीज होतं आहे? VB2 इन्क्रीज होतं आहे. बरोबर. VB2 जर इन्क्रीज झाला, मी डॅश करत जातो याला पुढे. VB2 जर इन्क्रीज झाला तर काय होतं आहे? VB1 सुद्धा डिक्रीज होतो आहे. राईट. VB2 इन्क्रीज तर VB1 म्हणजे कलेक्टर व्होल्टेज ऑफ T2 तो काय होईल?
डिक्रीज होईल आणि हा जर डिक्रीज झाला तर व्ही सी ई काय होईल, इन्क्रीज होईल. आणि व्ही सी ई जर इन्क्रीज झाला तर बाय धिस फॉर्म्युला व्ही ओ इज इक्वल टू म्हणजे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही सी ई. या फॉर्म्युल्यानुसार जर इथली व्हॅल्यू म्हणजे व्ही सी ई जर इन्क्रीज झाली तर देअरफोर तुमचं आउटपुट व्होल्टेज काय होईल, आता डिक्रीज होईल. काय झालं अगोदर इन्क्रीज झालं, आता काय झालं डिक्रीज झालं. समजलं आहे सगळ्यांना बाय धिस फॉर्म्युला. ठीक आहे, हे झालं केस नंबर 1. आता केस नंबर 2मध्ये काय होते बघा. हे सगळं मी डायग्रॅमॅटिकली तुम्हाला मगाशी समजून सांगितलेलं आहे. आता मी फक्त डायरेक्टली फक्त एवढंच या अख्खं वर्किंग फक्त एवढ्याच ओळीवर लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, एवढं जर लक्षात राहिलं तर सगळं लक्षात तुम्हाला लिहायला सोपं जाईल. ठीक आहे, काय इन्क्रीज आणि काय डिक्रीज. आता केस नंबर 2मध्ये आपण असं म्हटलं, केस नंबर 2मध्ये जर आपण असं म्हटलं की आउटपुट व्होल्टेज काय झालं, अगोदर काय घेतलं होतं आउटपुट इन्क्रीज झाला असतं. नेक्स्ट केसमध्ये आपण काय म्हणूयात, केस नंबर 2 जर आउटपुट व्होल्टेज कमी झालं तर लो झालं तर काय होईल, आउटपुट व्होल्टेज कमी झालं तर व्ही बी टू काय होईल बघा डायग्राममध्ये, व्ही बी टू, व्ही बी वन आणि व्ही सी. व्ही बी टू काय होईल कमी होईल, व्ही बी टू कमी झाला तर व्ही बी वन इन्क्रीज होईल आणि व्ही सी सुद्धा, हा जर व्ही बी वन वाढला तर व्ही सी कमी होईल. राईट, तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. फक्त काय इन्क्रीज झाला तर काय डिक्रीज होतं एवढंच लक्षात ठेवायचं बघा. तर व्ही बी टू काय झाला, आउटपुट व्होल्टेज जर कमी झालं तर व्ही बी टू काय होईल कमी होईल. राईट, ते जर कमी झालं तर व्ही बी वन काय होईल इन्क्रीज होईल. आणि हे जर इन्क्रीज झालं, व्ही बी वन जर इन्क्रीज झाला तर व्ही सी काय होतो नेहमी डिक्रीज होतो. आणि देअरफोर आउटपुट व्होल्टेज जे आहे अगोदर काय झालं डिक्रीज झालं ते काय होईल आता इन्क्रीज. कारण का आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही सी ई. जर व्ही सी ईची जर व्हॅल्यू कमी झाली तर आउटपुट येणारं जे उत्तर आहे ते कसं असणार आहे, जास्त असणार आहे. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने तुमचं जे आउटपुट आहे ते कॉन्स्टंट ठेवण्याचं काम ह्या सगळ्या प्रोसिजर केल्या जातात. म्हणजे व्ही बी टू महत्त्वाचा आहे, व्ही बी वन महत्त्वाचा आहे, व्ही सी महत्त्वाचा आहे. राईट, म्हणजेच काय तर ट्रान्झिस्टर T1 आणि T2 हे दोन्ही एकत्र मिळून अशा पद्धतीने वर्क करतात आणि आउटपुट व्होल्टेज तुमचं काय करतात कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करतात. जर कमी झालं असेल तर वाढवतात आणि जर जास्त झाला असेल तर कमी करतात. राईट, आणि या पद्धतीने तुम्हाला आउटपुट काय देतात कॉन्स्टंट देण्याचं काम कोण करतं, हा ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर करतो. समजलं आहे सगळ्यांना वर्किंग. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबतो. इथे आपला ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर हा टॉपिक इथे संपलेला आहे. ठीक आहे.